कोरटकरांची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामधून सुटका. कोर्टातील कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोरटकरची अखेर सुटका. कळंबा कारागृहामधून बाहेर पडताना प्रशांत कोरटकरला पोलीस संरक्षण. पोलीस संरक्षणामध्ये कोल्हापूर पोलीस कोरटकरला जिल्ह्याबाहेर सोडणार. रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम मागणं गैर नाही. पुणे पालिकेच्या परिपत्रकाला MIM कडून आता विरोध करण्यात आलाय. खासगी धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णाकडून अनामत रक्कम मागणं बंद करावं, पुणे पालिकेचं हे पत्रक होतं. मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणामधील तिसरा अहवाल मंत्रालयात सादर. पुणे पालिकेचा माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल मंत्रालयात सादर. अहवाल सादर झाल्यानंतर राज्य सरकार आता नेमकी काय कारवाई करणार याकडे लक्ष. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी भिसे कुटुंबियांच्या 5 मागण्या. रुग्णाची खासगी माहिती लीक करणाऱ्यांवर कारवाई करा. डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईचीही मागणी. मंगेशकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मी ठाम. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तर मंगेशकर कुटुंबाचं योगदान सर्वांना माहिती. अजित पवारांचं वक्तव्य. दरम्यान मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी. वडेट्टीवारांचा घणाघात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेतली. सपकाळांकडून भिसे कुटुंबियांची सांत्वनपर भेट. दरम्यान या प्रकरणात सरकारनं वेळकाढूपणा करू नये, सपकाळांनी स्पष्ट केली आहे भूमिका. जयंत पाटलांच्या भूमिका बदलण्याच्या अनेक बातम्या पाहतोय. कोण भूमिका बदलणार ते काही दिवसात कळेल. अमित गोरखेंचं सूचक वक्तव्य. तर भिसे प्रकरणामध्ये भूमिका बदलणार नाही, भिसे कुटुंबियांना न्याय मिळावं हीच भूमिका आहे, गोरखेंचं वक्तव्य. रायगडावरील वाघ्या कुत्रा फेकून द्या. एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून उदयनराजे आक्रमक. गव्हर्नर हाऊसची 48 एकर जागा, त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं, उदयनराजे भोसले यांची मागणी आहे. तर स्मारकाबाबत अमित शहा फडणवीसांशी चर्चा केल्याची उदयनराजेंची माहिती. MIMचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मातोश्रीवर जात घेतली भेट. इम्तियाज जलील मातोश्रीवर आलेत. याबाबत माझ्याकडे माहिती नाही. जलील यांच्या प्रश्नावर संजय राऊतांचं वक्तव्य. इम्तियाज जलील यांच्या मुलाची आणि आदित्य ठाकरे यांची ओळख आहे, त्यामुळे जलील पत्रिका देण्यासाठी मातोश्रीवर गेले असतील, अंबादास दानवेंचं वक्तव्य. 26 एकराचा मास्टर माइंड तहूर राणाला 18 दिवसांची कोठडी. पटियाला हाऊसच्या NIA कोर्टाचा निर्णय. NIA कडून 20 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. तर NIA अधिकाऱ्यांकडून सकाळपासूनच राणाची चौकशी सुरू आहे, अशी सूत्रांची माहिती. राणाच्या चौकशीमध्ये नवे खुलासे होण्याची शक्यता. तहूर राणाला भारताकडे सोपवतानाचा आणखी एक फोटो समोर आलाय. भाजपनं क्रेडिट घेण्यासाठी तहूर राणाला भारतामध्ये आणलंय का? राऊतांचा सवाल. तर 2009 साली राणा हेडली विरोधामध्ये NIA कडून पहिली FIR दाखल. तेव्हापासून ही सर्व प्रक्रिया सुरू आहे, संजय राऊतांची माहिती. अबू सालेमचा 25 वर्षांच्या कारावासाचा कालावधी मार्च 2025 अखेरीस संपुष्टात आल्याचा उच्च न्यायालयाचा दावा. तर तुरुंगामधून सुटका करण्याची मागणी आहे. खंडपीठाकडून केंद्र आणि राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. एल्फिस्टन पूल पाडण्यावरून आता आदित्य ठाकरेंनी MMRDAला पत्र दिलंय. गणपतराव कदम मार्गाचं काम सुरू असल्यानं आत्ता पूल पाडू नये, पत्रामधून विनंती. प्रकल्पाचं काम संथगतीनं सुरू असल्याचीही तक्रार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगड दौऱ्यामध्ये शहा तटकरेंच्या घरी जेवणासाठी जाणार आहेत. जेवणासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गोगावले, सामंत यांनाही निमंत्रण देण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. अमित शहांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त. सुनील तटकरेंच्या गीताबाग निवासस्थानाबाहेर कडेकोट बंदोबस्त. शहा उद्या तटकरेंच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेतील. सुनील तटकरेंचे नेते अजित पवार नाहीत, शहा आहेत. शहा नसते तर पक्ष फुटला नसता, घड्याळ चिन्ह मिळालं नसतं, संजय राऊतांचा निशाणा. पालकमंत्री नसले तरी रायगड नाशिकमध्ये कामं सुरू आहेत. पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, थोडा धीर धरा, अजित पवारांचं वक्तव्य. पालकमंत्री पदासाठी गोगावलेंचं नाव जाहीर होऊ शकतं. पालकमंत्री पद दिलं नाही तर रायगडमध्ये उठाव होईल. तटकरेंनी रायगडचा जनादेश समजून घ्यावा, महेंद्र दळवींचं वक्तव्य. रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्रासाठी 1,73,000 कोटींच्या प्रकल्पांची घोषणा. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. सर्किट ट्रेनमधून राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देता येतील. 10 दिवसांचा हा प्रवास असेल, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. आमची फाईल अर्थमंत्र्यांकडेही पाठवली जात नाही. वित्त खातं परस्पर आमची फाईल पाठवून देतं, प्रताप सरनाईक यांचा आरोप.
कुठल्याही परिस्थितीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे पगार 7 तारखेला झाले पाहिजे. मी 5 तारखेलाच वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन बसणार. मंत्री प्रताप सरनाईक यांची भूमिका. एसटी कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून हालचाल. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार सोमवारी होणार. एकनाथ शिंदेंची फायनान्स सेक्रेटरी ओपी गुप्तांसोबत चर्चा. पगारासंदर्भात उद्या लेखी आदेश जारी केले जाणार आहे. डेंग्यू तापाच्या रुग्णांचं 6 लाख बिल कसं? रुग्णाला अमृत पाजलंय का? आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांवर संतापले. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी ओमराजे निंबाळकर आज पीएसपींना भेटणार आहेत आणि ड्रग्ज घेण्याबाबत निंबाळकर पोलीस अधीक्षकांशी चर्चा करतील. बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी देणार. माझ्या बहिणीला आता उपोषण करण्याची वेळ येणार नाही. बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दादाताईंमध्ये जुंपली. सुप्रिया सुळेंनी केलं होतं आंदोलन. बनेश्वर रस्ता दुरुस्तीसाठी निधी मिळालाय. 2 तारखेला रस्त्याचं भूमिपूजन करणार. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. महात्मा ज्योतिबा फुलेंना 197व्या जयंतीनिमित्त पुण्यामधल्या गंजपेठमधील फुले वाड्यामध्ये मान्यवरांकडून अभिवादन. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून देखील महात्मा फुलेंना अभिवादन. नागरिकांचीही मोठी गर्दी. महात्मा फुले जयंती निमित्तानं पुण्यातल्या फुलेवाड्यामध्ये अभिवादन कार्यक्रम. सोहळ्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळेंची उपस्थिती. चंद्रकांत पाटलांचा भुजबळांकडून फुले पगडी देऊन सन्मान. पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं आंदोलन. महात्मा फुले चित्रपटाच्या संदर्भातील सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाच्या विरोधात हे आंदोलन. सांगलीमध्ये गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडीकडून निदर्शनं. केंद्र सरकारनं गॅस सिलेंडरमध्ये केलेल्या 50 रुपयांच्या दरवाढीचा निषेध. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतीला उद्योगाचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आणि आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित. वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या 10 याचिकांवर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये 16 एप्रिलला सुनावणी होईल. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या याचिकेचाही समावेश. नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह आहे. ज्या दिवशी परतफेड करेन त्यानंतर तो व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करेन. नितेश राणेंचं वक्तव्य. राणेंचा शब्द कोणीही खाली पडू देणार नाही एवढं त्यांचं कर्तृत्व आहे. नारायण राणेंची स्वप्न स्वतःसाठी नाही तर सर्वसामान्यांसाठी आहेत. दीपक केसरकरांचं वक्तव्य. नाशिक ते मनमाड दरम्यान रेल्वे ट्रॅकचा प्रस्ताव सादर झालाय. पुढील 2 महिन्यात अंतिम निर्णय होऊन मंजुरी मिळेल. हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया. पीडितेला राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 3 लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून 3 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. सोलापूरमध्ये प्रेम संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या आईची मुलाकडून हत्या. प्रेम संबंधाला विरोध केल्यामुळे आईची गळा आवळून हत्या केली आहे. अक्कलकोटच्या सिंदूरमधली ही घटना आहे. मुलींना पैशाचा आमिष दाखवत त्यांच्याकडून देह व्यापार करून घेणाऱ्या पती पत्नीला अटक. नागपूरच्या वाठोड्यातील राहत्या घरातील देह व्यापाराचा हा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलाय. गोविंद भार्गव आणि पूजा गोविंद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. बारामतीमध्ये 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं स्वतःचं जीवन संपवलंय. लग्नासाठी दबाव देत संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी दिल्यानं टोकाचं पाऊल. आरोपी विशाल गावडेला अटक. इतर आरोपींचा शोध सुरू. पुण्यामध्ये नांदेड सिटीमधील सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाकडूनच तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. वाहनाला स्टिकर नाही म्हणून फ्लॅट मालकाला शिवीगाळ. मुलांना जाब विचारल्यावर मारहाण केल्याची माहिती आहे. मुंब्रा कळवा स्थानकादरम्यान दोघांचा ट्रेनमधून पडून मृत्यू. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद झाली आहे. 19 वर्ष आणि 23 वर्ष अशा 2 तरुणांचा मृत्यू झालाय. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी लावलेले 3 भुसुरुंग आता स्फोटकाचा पोलिसांना शोध लागलाय आणि 3 दिवसांपूर्वी माओवाद्यांनी पत्र काढून स्फोटक लपवल्याची सूचना गावकऱ्यांना दिली होती. मुंब्रामध्ये अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्येच्या प्रकरणानंतर पोलीस अलर्ट मोडवर. पोलिसांनी रात्री उशिरा टवाळखोरी करणाऱ्यांना पिटाळून लावलंय. रात्री उशिरापर्यंत मुंब्रा पोलिसांनी गस्त वाढवली आहे. नागपुरात तापमानाचा पारा 40शी पार. महाराज बाग प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांसाठी कूलरची व्यवस्था. तापमानापासून बचाव म्हणून प्रशासनाची खबरदारी. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील उगवा या गावात भीषण पाणी टंचाई. गावातील दूषित पाणी पुरवठा आणि जीव जंतूंमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नागरिकांनी आता पाणी विकत घेण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.
अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात 5,000 पत्र वजा तक्रारी पाठवण्याची मोहीम हाती. पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि केंद्रीय जलशक्ती आयोगाला पत्र पाठवणार. कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीची माहिती. वाशिममध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास सुरुवात झाली आहे. स्वाभिमानीच्या इशाऱ्यानंतर पीक विम्याचा मोबदला मिळण्यास सुरुवात झाली आहे. वाशिममध्ये लघु पाटबंधारे प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात गाळ आणि मुरुम उपसा. अवैध उपशामुळे धरणाच्या मुख्य भिंतीला तडे जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. सांगोल्यातील शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानं 8 महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद. प्रशासनाचं नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णता वाढल्यानं भूजल पातळीमध्ये घट. जिल्ह्यातील भूजल पातळी आता 0.17 मीटरनं घटली आहे. भूजल पाणी पातळी घटल्यानं विहिरींच्या पाणी पातळीमध्ये परिणाम. सिंधुदुर्गच्या मालवण बस स्थानकाची वादग्रस्त जुनी इमारत जमीनदोस्त करत असताना काही भाग नव्या इमारतीवर कोसळलाय. सुदैवानं कुठलीही दुखापत, जीवितहानी नाही. काही जण घरी बसले नाही तर त्यांनी उन्माद केला असता. पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटलांची नाव न घेता बबन शिंदे आणि संजय मामा शिंदेंवर टीका आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारादरम्यान नारायण पाटील बोलत होते. सिंधुदुर्गमधील हत्ती पकड मोहिमेवरून आता दीपक केसरकरांनी सरकारला घरचा आहेर दिला. हत्ती पकडण्याच्या आदेशावर नाराजी व्यक्त केली.